मित्रांनो, माझे नाव हर्ष आहे। आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक अतिशय रोमांचक आणि वेगळी गोष्ट सांगणार आहे। ही कथा एका 21 वर्षांच्या तरुणाची आणि एका 38 वर्षांच्या स्त्रीची आहे, ज्यांच्यामध्ये प्रेमाचे नाते गुंफले गेले। ही घटना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील आहे। मी तिथे नोकरी करतो। माझे वय 21 वर्षे आहे आणि मी दिसायला साधारण आहे। 21 वर्षांपर्यंत माझे कोणाशीही प्रेमसंबंध नव्हते। काही काळापूर्वी माझी एक मैत्रीण होती, पण एका अपघातात तिचे निधन झाले आणि तेव्हापासून मी खूप एकाकी होतो। मनातील दुःख घेऊन मी माझे काम करत होतो। ही घटना माझ्या सुट्टीच्या काळातील आहे, जेव्हा मी खूप वर्षांनी माझ्या गावी परतलो होतो। तिथे गेल्यावर मला जाणवले की सर्व काही बदलले आहे। अनेक नवीन लोक तिथे राहायला आले होते। प्रवासाच्या थकव्यामुळे मी घरी पोहोचताच झोपी गेलो। सकाळी उठल्यावर मी जवळच्या बागेत फिरायला गेलो। तिथे माझा कोणीही जुना मित्र नव्हता, सर्व चेहरे नवीन होते। मी जुन्या आठवणीत हरवून फिरत असताना अचानक माझे लक्ष एका आंटीकडे गेले। त्या दिसायला अतिशय सुंदर आणि मोहक होत्या। त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी होते। त्यांचे वय साधारण 30 ते 35च्या दरम्यान असावे। त्यांना पाहताच मी त्यांच्याकडे आकर्षित झालो आणि विचार केला की यांच्याशी बोलायला हवे। मी धीर धरून त्यांच्याजवळ गेलो आणि विचारले, हॅलो आंटी, तुम्ही इथे दररोज येता का? त्यावेळी त्या चालून थकल्या होत्या आणि एका पायरीवर बसून विश्रांती घेत होत्या। त्या म्हणाल्या हो, मी दररोज सकाळी इथे येते। वा, ही तर चांगली गोष्ट आहे। आता आपण दररोज भेटत जाऊ। पण तू कोण आहेस? मी तुला यापूर्वी कधीच इथे पाहिले नाही। तू कुठे राहतोस? मी त्यांना सांगितले की मी इथे नवीन आहे, गेल्या 3 वर्षांपासून बाहेर होतो आणि आता सुट्टीत घरी आलो आहे। आमची ओळख झाली आणि मला कळले की त्या बँकेत मॅनेजर आहेत। त्यांनी स्वतःच्या प्रकृतीची खूप काळजी घेतली होती, त्यामुळे त्या खूपच तरुण दिसत होत्या। बोलता बोलता आम्हाला समजले की आमचे घर अगदी जवळ आहे। आम्ही एकमेकांना बाय म्हटले आणि आपापल्या घरी गेलो। दुपारी मला बँकेत काही काम होते। तिथे गेल्यावर मला कळले की सकाळी भेटलेल्या आंटीच त्या बँकेच्या मॅनेजर आहेत। त्यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावले। त्या म्हणाल्या, आजपासून आपण चांगले मित्र आहोत। तू मला आंटी म्हणू नकोस। माझे नाव बबिता आहे। तू मला प्रेमाने प्रिन्सेस म्हणू शकतोस। मला त्यांचे बोलणे आवडले आणि मीही त्यांना प्रिन्सेस म्हणू लागलो। दुसऱ्या दिवशी सकाळी त्या माझ्या घराबाहेर माझी वाट पाहत होत्या। आम्ही एकत्र बागेत गेलो। तिथे त्यांनी मला विचारले की मी त्यांना बँकेत सोडू शकेन का? मी आनंदाने तयार झालो। हळूहळू आमची मैत्री वाढत गेली। आम्ही रात्री बाहेर जेवायला जाऊ लागलो, चित्रपट पाहू लागलो। आमची जवळीक वाढली आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो। एका रात्री त्यांनी मला त्यांच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले। जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा त्या खूप सुंदर दिसत होत्या। आम्ही एकत्र वेळ घालवला, गप्पा मारल्या आणि एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेतला। त्या रात्री आमच्यातील अंतर कमी झाले आणि आम्ही एकमेकांच्या मिठीत शिरलो। त्यांनी मला सांगितले की त्यांचे पती त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत, त्यामुळे त्या खूप एकट्या होत्या। त्या रात्री आम्ही दोघांनी एकमेकांच्या भावना समजून घेतल्या आणि शरीरसुखाचा आनंद लुटला। त्यानंतर आमचे हे नाते अधिक घट्ट झाले। आम्ही दररोज एकमेकांना भेटू लागलो आणि रात्रीचा वेळ एकत्र घालवू लागलो। अशा प्रकारे एका 21 वर्षांच्या मुलाला आणि 38 वर्षांच्या स्त्रीला एकमेकांचा आधार मिळाला। आता आम्ही दोघेही आमच्या आयुष्यात आनंदी आहोत आणि आमचे हे नाते आजही टिकून आहे। त्यानंतरची आमची ही भेट केवळ एका रात्रीपुरती मर्यादित राहिली नाही, तर ते आमच्या आयुष्याचे एक नवीन प्रकरण बनले। त्या रात्रीनंतर आमच्यातील संकोच पूर्णपणे संपला होता आणि आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो। दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा बबिता माझ्या शेजारी शांतपणे झोपली होती। रात्रीच्या त्या सुंदर क्षणांनंतर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान दिसत होते। मी तिला न उठवता हळूच किचनमध्ये गेलो आणि आम्हा दोघांसाठी कॉफी बनवली। काही वेळाने ती उठली आणि तिने मला मिठी मारली। तिने सांगितले की इतक्या वर्षांनंतर तिला प्रथमच इतकी सुरक्षित आणि आनंदी वाटत आहे। आमचा हा सिलसिला आता रोजचाच झाला होता। दररोज संध्याकाळी ती बँकेतून आली की मी तिच्या घरी जायचो। आम्ही एकत्र जेवण बनवायचो, जुनी गाणी ऐकायचो आणि तासनतास गप्पा मारायचो। तिला सिगरेट ओढण्याची सवय होती, पण माझ्या सांगण्यावरून तिने ती हळूहळू कमी करायला सुरुवात केली होती। एके दिवशी बबिताने ठरवले की आपण शहराबाहेर कुठेतरी लाँग ड्राईव्हला जाऊया। आम्ही तिच्या कारने निघालो। पावसाळी वातावरण होते आणि निसर्ग खूपच सुंदर दिसत होता। एका निर्जन ठिकाणी तिने गाडी थांबवली आणि आम्ही बाहेर येऊन पावसाचा आनंद घेतला। पावसात भिजताना ती एखाद्या लहान मुलीसारखी आनंदात होती। तिने माझा हात धरला आणि म्हणाली, हर्ष, तू माझ्या आयुष्यात आलास आणि माझे जगणेच बदलून गेले। मला वयाचे बंधन कधीच जाणवले नाही, कारण तू मला जे प्रेम आणि आदर दिलास तो मला याआधी कधीच मिळाला नव्हता। त्या रात्री आम्ही एका रिसॉर्टमध्ये थांबलो। तिथे पुन्हा एकदा आम्ही एकमेकांच्या सहवासात हरवून गेलो। आमच्यातील शारीरिक ओढ तर होतीच, पण त्यापेक्षा जास्त मानसिक ओढ निर्माण झाली होती। बबिताला आता माझ्याशिवाय चैन पडत नव्हते आणि मलाही तिच्या मिठीत स्वर्ग असल्यासारखे वाटायचे। काही दिवसांनी माझी सुट्टी संपणार होती आणि मला परत नोकरीवर जावे लागणार होते।
मी तिला विचारले, प्रिन्सेस, मी गेल्यावर आपले काय होईल? तिने हसून माझ्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाली, हे नाते केवळ सुट्टीपुरते नाहीये. तू जिथे असशील तिथे मी तुला भेटायला येत राहीन किंवा तू येत जा. आपण हे नाते जगाच्या नजरेपासून दूर पण आपल्यासाठी खूप खास ठेवूया. आता आमचे आयुष्य एका सुंदर वळणावर आहे. वयातील 17 वर्षांचे अंतर आमच्या प्रेमाच्या आड कधीच आले नाही. आजही जेव्हा आम्हाला वेळ मिळतो आम्ही एकत्र येतो आणि त्याच उत्कटतेने एकमेकांवर प्रेम करतो. आमची ही गुपित प्रेमकथा आजही तशीच बहरलेली आहे.